40 लाख रुपयांच्या बंगल्यावर असलेला हा जेसीबी जणू काही जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांच्या संघर्षाची यशोगाथा अभिमानाने सांगतोय। कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील 5 पिंपळा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हनुमंत बारस्कर यांची। धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ म्हणजे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलाय। दुष्काळाने नापिकीला कंटाळून हनुमंत बारस्कर यांचे आईवडील बारामतीला कामाला गेले। त्या ठिकाणी हनुमंत बारस्कर यांनी जेसीबी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि जेसीबी ऑपरेटर म्हणून कामाला सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी 4 वर्ष ऑपरेटर म्हणून काम केले आणि ते गावाकडे आले। त्यानंतर त्यांनी कमिशनवर जेसीबी मशीन चालवण्यास घेतल्या। काही पैसे जमा झाल्यानंतर स्वतःची जेसीबी मशीन विकत घेतली आणि आता त्यांना वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल होते। एवढंच कारण आहे की ज्या लक्ष्मीने मला मोठं केलं, माणसात आणलं, त्यामुळे मला हे बनवायची माझी एक इच्छा मनात होती। मग माझी इच्छा म्हणत असताना मी ज्यावेळेस जेसीबी ऑपरेटिंग ड्रायव्हर करत होतो, नंतर ड्रायव्हर करत करत मी बारशीच्या मशीन कमिशनवर चालवायचे। बारशीच्या मशीन कमिशन चालवताना मी थोडे पैसे हळूहळू साठवून ठेवले। नंतर मी मशीन घेतलं, मशीनच्या धंद्यात मी भरपूर पैसे कमावलं। नंतर मी पैसे साचवले, एक बंगल्यात बांधकाम झालं। बांधकाम करत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला, आपण पाण्याची टँक बनवायची जेसीबी। आणि ती माझी जेसीबी मला साक्षात माझी लक्ष्मीच होती। माझ्या डोक्यात एक विचार आला, आपण जेसीबीच बंगला बनवायचा। मी परत जेसीबी बंगला बनवलं। त्यात पाणी म्हणजे सध्या म्हणजे माझं पाणी बी आहे, पाण्याची टँकच आहे माझे। म्हणजे तिच्यापासून नाही, परत नंतर हळूहळू म्हणजे जास्त प्रगती वाढत गेली। नंतर प्रगती वाढत गेली हळूहळू। परत मी जमिनी घेतल्या, परत शेती डेव्हलप केली, कारण जेसीबीचा धंदा वरच्यावर स्पर्धा व्हायला लागली ना। विचार केला आपण काय करावा। नंतर मी शेती घेतली, जमीन बागायत केली। जास्त मला नाद लागला फळबागाचा। नंतर मी पेरू केला, सीताफळ केलं, त्यातून मला भरपूर पैसे मिळायला लागले। म्हणून मग हे ज्या लक्ष्मीने जे मला मोठं केलं, म्हणून मी बंगला बनवायचं कारण माझं तीच आहे, माझी साक्षात लक्ष्मी। जेसीबी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या हनुमंत बारस्कर यांनी चक्क घरावर जेसीबीची प्रतिकृती बनवली आहे आणि ही प्रतिकृती आरसीसी बांधकामाची असून त्यामध्ये त्यांनी पाण्याची टाकी देखील बनवली आहे। त्या प्रतिकृतीमध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी बसते। पाण्याच्या टाकीचा प्रश्नही मिटला आणि ज्या मशीनने आपल्याला माणसात आणलं त्या मशीनची प्रतिकृती त्यांनी अभिमानाने घरावर बनवली आहे। आज त्यांनी शेती अत्याधुनिक बनवली आहे। शेतीमध्ये फळबागांची लागवड केली आहे आणि त्यातूनही त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते। हनुमंत बारस्कर यांचा संघर्ष दिमाखात बंगल्यावर असलेला हा जेसीबी भल्या मोठ्या अभिमानाने सांगतोय।